पुण्यातील न्याय मंदिरात अखेर आज न्याय झाला। हैवाना आता फासावर चढ। नसरापूरच्या नराधमाला मरेपर्यंत फाशी। पण ही फाशी सुनावण्याआधी 4 दिवसांपूर्वी पुण्याच्या कोर्टात काय घडलं होतं माहिती आहे? न्यायाधीश SR साळुंखे यांनी 65 वर्षांच्या भीमराव कांबळेला पिंजऱ्यात उभं केलं आणि थेट विचारलं, तुला कोणती शिक्षा द्यायला पाहिजे, फाशी की जन्मठेप? त्यावर त्या हैवानानं काय उत्तर दिलं? मी तिला शांत करत होतो, पाय घसरून पडलो। 3.5 वर्षांच्या चिमुरडीवर 39 मिनिट अत्याचार, अंगावर 18 जखमा, मृत्यूनंतरही मृतदेहावर अनैसर्गिक अत्याचार। आणि हा नराधम म्हणतो अपघात। 55 दिवसांचा तपास, सुनावणी, निकाल। महाराष्ट्राच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात जलद खटला। पाहुयात काय होता हा गुन्हा, कोर्टाने काय नोंदवलं निरीक्षण। अखेर न्याय झाला। नराधमांनो, लेकी बाळींवर वाईट नजर टाकाल तर फासावर लटकाल। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। पुणे जिल्ह्यातलं नसरापूर गाव। तारीख होती 1 मे 2026। सुटीसाठी आजीकडे आलेली 3.5 वर्षांची चिमुरडी आणि त्याच गावात राहणारा 65 वर्षांचा भीमराव कांबळे। या चिमुरडीची तो गुन्हा करण्याच्या आधीपासूनच रेकी करत होता। त्या दिवशी तो तिला गाठीशेव खायला देतो, तुला वासरू दाखवतो असं म्हणून गोठ्यात घेऊन गेला आणि तिच्यावर 39 मिनिटं अमानुष अत्याचार केला। मेडिकल रिपोर्ट समोर आल्यानंतर तर सारा महाराष्ट्र हादरला। चिमुरडीच्या अंगावर 18 जखमा आणि मृत्यूचं कारण काय तर अत्यंत क्रूर पद्धतीनं मारहाण। पण या हैवानाची विकृती इथंच थांबली नाही। तिच्या मृत्यूनंतरही त्या निष्पाप देहासोबत त्यानं नको ते केलं। हा रिपोर्ट जेव्हा कोर्टात वाचला गेला तेव्हा सगळेजण हादरले। सरकारी वकील अजय मिसर तर मोठ्यानं ओरडले, हा गुन्हा नाही, राक्षसी कृत्य आहे, याला फक्त फाशीच। पीडितेचे वकील विपुल दुशिंग म्हणाले, वय फक्त 3 वर्ष 2 महिने 7 दिवस होतं होतीचं। पुणे ग्रामीण पोलिसांनी मात्र कमाल केली। SP संदीप सिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक स्थापन केले गेले। 6 अधिकाऱ्यांनी रात्रंदिवस काम केलं। 80हून अधिक साक्षीदार तपासले गेले। फॉरेन्सिक अहवाल, DNA प्रोफाइलिंग, सगळे पुरावे कोर्टात सादर केले। विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी तर 12 जुन्या निकालांचे दाखले दिले, जिथं अशा गुन्ह्यात फाशीची शिक्षा झाली होती। अखेर निकालाचा दिवस उजाडला। 29 जून कोर्टानं निरीक्षण नोंदवलं। आरोपीला मुलीचं अल्पवय आणि असहाय्यता माहीत होती, तरीही त्यानं पूर्वनियोजित कट रचून थंड डोक्यानं गुन्हा केला। 25 जूनला न्यायाधीश साळुंखे यांनी निकाल दिला, भीमराव कांबळे दोषी। आणि आज शिक्षा सुनावली। दुर्मिळातील दुर्मिळ केस मानून भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी, हँग टू टिल डेथ। 1 मेला गुन्हा, 29 जूनला फाशी, हा असाच जलद न्याय पाहिजे। आता महत्वाचा सवाल, या फाशीच्या शिक्षेमुळे आता तरी इतर नराधमांवर वचक बसणार का? इतिहास काय सांगतो? पुणे जिल्हा सत्र न्यायालयानं यापूर्वीही अशा गुन्ह्यात फाशीची शिक्षा सुनावली होती। केस होती 2021 ची। पानशेत जवळ कुरण खुर्द येथे 2.5 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती। त्यावेळी या गुन्ह्यातील आरोपी संजय काटकरला पुणे सत्र न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली होती। पण मुंबई हायकोर्टानं 2025 मध्ये ती फाशी रद्द केली होती। कारण होतं DNA तज्ञांची साक्ष नोंदवली नाही म्हणून। केस पुन्हा सत्र न्यायालयात पाठवली, म्हणजे कायद्याच्या पळवाटा अजून बाकी आहेत तर। पण नसरापूरची केस वेगळी आहे। इथं 80 साक्षीदार, पक्के फॉरेन्सिक पुरावे, DNA रिपोर्ट, सरकारी वकिलांचा 12 निकालांचा दाखला। न्यायाधीशांनी तर स्पष्टच म्हटलं, हा आरोपी सुधारण्याच्या पलीकडे गेलाय, याला दयेचा अधिकार नाही। म्हणूनच ही फाशी टिकणारी आहे आणि वचक बसवणारी आहे। एकूणच काय तर नसरापूरच्या त्या चिमुरडीला न्याय मिळाला, पण तिचे आईवडील, त्यांचं काळीज, ते कधीच भरून निघणार नाही। मात्र या फाशीच्या शिक्षेमुळे एक संदेश गेलाय, महाराष्ट्रात चिमुरड्यांवर हात टाकाल तर गाठ थेट फासाशी आहे। पण फक्त फाशी देऊन भागणार नाही, जलद न्याय हाच खरा वचक आहे। 55 दिवसांमध्ये निकाल लागला म्हणून आरोपी वाचला नाही। पानशेत केस सारखं 4 वर्षे लटकत ठेवलं तर कायद्याच्या पळवाटा निघतात। म्हणून सरकारला विनंती आहे, प्रत्येक बलात्कार, हत्या प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवा।
60 दिवसांमध्ये निकाल लावा आणि यासोबतच समाजालाही विनंती आहे, शेजारचा काका आजोबा अथवा घरातला जवळचा वाटणारा कोणी, प्रत्येक जण देवमाणूस नसतो. आपल्या लेकीबाईंवर गरुडासारखी नजर ठेवा. पुन्हा कोणत्याही निष्पाप जीवाचे लचके तोडले जाऊ नयेत एवढीच अपेक्षा. पाहत रहा LS मराठी.